आपण जेव्हा म्हणतो ना, आई ही आई असते आणि ती मुलं मोठी होतात, आई कधीच मोठी होत नाही. बरोबर ना? मला नेहमी एक प्रश्न पडतो की कोणाची आई? कोणाची आई बेस्ट आहे? मला माझी आई एकदम बेस्ट वाटते. प्रेमळ वाटते, मायाळू वाटते आणि ती एकदम आयडियल अशी वाटते. द सेम वे माझ्या बहिणीला तिची आई खूप प्रेमळ वाटते, तिची आई खूप समजदार वाटते, तिची आई खूप अंडरस्टँडिंग आहे असं वाटतं. सेम माझ्या नंदेला तिची आई खूप परफेक्ट वाटते, आयडियल वाटते, प्रेमळ वाटते. होऊ शकतं माझ्या बहिणीला माझी आई खूप छान वाटते आणि माझ्या बहिणीच्या नंदेला तिची आई खूप छान वाटते, तिची आई परफेक्ट वाटते. तर मला माझी आई चांगली वाटते, माझ्या बहिणीला तिची आई चांगली वाटते, माझ्या नंदेला तिची आई चांगली वाटते, तर माझ्या नंदेची आई माझ्यासाठी प्रॉब्लेमॅटिक कशी असेल? माझी आई परफेक्ट आहे तर माझी आई माझ्या बहिणीसाठी इम्परफेक्ट किंवा कजाक कशी असू शकते? हा फक्त सासू झाल्यानंतरचा रोल बदलतो. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मला अशी जाणवली की मुलींना आईबद्दलची कंप्लेंट कधीच नसते, पण मुलांचं लग्न झाल्यानंतर मुलांना पण आपल्या आईमध्ये काही गोष्टी कमी जास्त दिसायला सुरुवात होते. मी मी माझ्यासोबत असं ठरवले की माझ्या मुलाचं जेव्हा लग्न होईल ना तेव्हा मला त्याच्या वाईफकडनं कुठलाच रिस्पेक्ट नको आहे. मला रिस्पेक्ट माझ्या मुलाकडनंच हवं आहे. जनरली मुलांचं असं होतं ना की आई आणि बायकोच्या मध्ये बिचारे फसले जातात, पण बायकोने जी स्क्रिप्ट दिली ती तशीच्या तशीच आईजवळ जाऊन वाचतात. ते त्याच्यात थोडाफार फरक करून जाऊन थोडं मॉडिफिकेशन करून सांगायला हवं असं मला वाटतं. बघा तुम्हाला गंमत वाटली तर आवडलं तर नक्कीच कॉमेंट करा आणि सांगा हे बरोबर आहे किंवा ह्याच्यामध्ये अजून काहीतरी असं असू शकतं. पण जेव्हा आपण आई म्हणतो ना तर मला वाटतं आई आई असते. मग ती माझी जर सासू असेल तर ती कोणाची तरी आई आहे, म्हणजे नंदीची आई आहे, म्हणजे ती परफेक्ट आहे. माझी आई आहे तर माझ्या बहिणीसाठी ती सासू आहे पण तरी ती परफेक्ट आहे. माझ्या बहिणीची आई परफेक्ट आहे पण तिच्या सुनेसाठी ती इम्परफेक्ट आहे. सो कुठली आई?